नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहेत तुम्ही? छान मजेत, मी पण छान मजेत. आणि आपण बनवणार आहोत आज मिठाई, ती पण वेगळ्या पद्धतीची. आणि ती अशी आहे की तांदूळाच्या पिठाची. तांदूळाचं पीठ घेतलं दीड वाटी साखर घेतली. चला तर पाक झालेला आहे तयार. आणि पाक ठेवू साईडला. इकडे पीठ भाजून घेतलं. खूप छान असं तूप सुटत आहे. भाजून झाल्यावर भरपूर तूप लागतं. इलायची टाकली थोडी. बघा किती छान दिसतं. खमंग वास येतोय. आणि आता टाकूया यामध्ये पाक. पाक टाकून घ्यायची. थोडंसं खोबरं टाकलं किसलेलं. आणि आता टाकूया मिल्कमेड. मिल्कमेडमुळे याला अजूनच छान टेस्ट येते. खूप भन्नाट लागते. आणि इकडे मी लावून घेतले पेपरला तूप. कट करून घेतला गोल साईजचा. डब्यामध्ये ठेवायचा तो आपल्याला. तूप लावून घेतलं आणि गोल आकाराचा कागद टाकून घेतला. आता याला छानपैकी पसरून घेऊ. पसरून झाल्यावर छान असं त्याला हे करून घ्यायचं, एक जीव सारखं थोपटून, म्हणजे खालीवर असं राहत नाही. आता मी काय केलं बघा, थोडं 2 वाट्यांमध्ये थोडा पाक काढून घेतला आणि त्यामध्ये एक ग्रीन कलर टाकला आणि एक ऑरेंज कलर टाकला. तर आता मध्ये थोडासा भाग करून ग्रीन कलर टाकून घ्यायचा एकीकडनं. आणि एकीकडनं जो केशरी कलर आहे तो टाकून घ्यायचा. खूप सुंदर दिसते. आणि ही रेसिपी माझी स्वतःची आहे. माझ्या मनाने तयार केलेली आहे. बघा तर कशी झाली. हिरवा रंग थोडासा आत घुसला आणि केशरी रंग तो त्याच्या जाग्यावरच आहे. किती सुंदर दिसतं बघा. पहिले मी फूल लावून बघितलं, नंतर बदामाचं फूल तयार केलं. तर झालं की नाही आपला 3 रंगाचा मिठाई तयार. तर आता याला आपण कट करून घेऊ थोड्या सेट झाल्यानंतर. बघा छान याच्या वड्या पाडून घ्यायच्या. सेट झालेली आहे आता. एक नवीन प्रकारची मिठाई बनवून बघितली आणि खूप छान अशी सुंदर बनली. कशी आहे आता यांच्या खाऊन सांगा. खाण्यावरून बघा कशी लागते, कशी आहे ती. हां बघा खूप छान झाली म्हणतात. तर इतकी सुंदर मिठाई तुम्ही पण करून बघा. आणि आवडल्यास लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू सो मच.